चला पंच आपण वॉर्निंग द्यायची, सामना लवकर चालू करायचा आहे. आपणच जर वेळ घेतला तर खूप सामन्याला वेळ होऊ शकतो. सक्त ताकीद द्यायची पंच दोन्ही संघांना, जास्त वेळ खर्च करून देऊ नका. सामना इथे चालू होतो. पाहतो आपण पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी निलेश कालेकरला पाहतोय उर्फ पेट्रोबाई यांच्यासाठी एक पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्रतीक कडव दहिलीचे यांच्याकडून जर गोलंदाजाने 4 चेंडूमध्ये 4 फलंदाजांना बाद केले तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ते प्रतीक कडव दहिवली यांच्याकडून, दहिवलीचे प्रतीक कडव यांच्याकडून पेट्रोल भाई म्हणजेच निलेश कालेकर यांसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. निलेशला पाहतोय आपण राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईक एनवरती फलंदाजाला पाहतोय आपण प्रशांत, नॉन स्ट्राईक एनवरती अमोलला पाहतोय आपण. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना इथे चालू होतोय. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे रोहन सज्ज अडवलाय चेंडूला. या दरम्यानमध्ये 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण प्रशांत आणि अमोल याला. सिंगलने धाव जाणतारचा शील संघाचा श्री गणेशा होत असताना 1 धावेने पाहतोय आपण. धाव फलक 1ने. पहिल्या चेंडूवरती 1 धाव अर्चित करत असताना फलंदाज प्रशांतला पाहिला आपण. पॉवर प्लेचं पहिले षटक गोलंदाजीसाठी श्री गणेश मानकुली संघाचा गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहतोय फलंदाज अमोलला पाहतोय. स्वेर चेंडू पाहायला भेटतोय. पंच आम्हाला इशारा करतात वाईटचा. 1च्या स्वरूपामध्ये अजून 1 धाव ॲड होईल धाव फलकावरती. जाणतारच्या शील संघाच्या कुठेतरी लाईन मिस करत असताना पाहतोय आपण गोलंदाज निलेश कालेकरला. त्याच्यासाठी एक पारितोषिक आले. तर 4 चेंडूमध्ये 4 फलंदाज बाद केले तर प्रतीक कडव याचकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. फुलटॉस चेंडू होता, फक्त फ्लिक केल्याने दिशा दिली आहे. चेंडू चालला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू गेलाय दणदण करीत सीमारेषा पार. 4 धावा पाहायला भेटतात फलंदाज अमोल याच्या बॅटमधून. तसेच मधुकरजी तामाणे साहेब यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. दादा यायचे स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सरचे स्वागत असेल या स्पर्धेमध्ये आपले. जय हनुमान, जय हनुमान चषक इनगाव. निलेश कालेकर पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र खोदून काढलेला चेंडू मिडाऊनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही. अजून एक चौकार पाहायला भेटते फलंदाज अमोलच्या बॅटमधून. हा दुसरा चौकार. बस शील संघासाठी सुद्धा एक पारितोषिक लावण्याला आलेलं आहे. जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. दिनेश बनवडेकडून आणि षटकार जर षटकार संपादित केली 1000 रुपयाचं पारितोषिक. आता माझा सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आले आडवेल तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाज अमोल याला. 2 चौकारांच्या सिंगलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण फलंदाज अमोलला. चांगली खेळाडूची ही तर लक्षणं असतात. एक मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत असतात मोठे फलंदाज. त्याचं तिथे प्रात्यक्षिक देत असताना पाहतोय आपण फलंदाज अमोल याला. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू चाललाय दणदण करीत. अजून एक चौकार पाहायला भेटतो. तिसरा चौकार फलंदाज आता मात्र प्रशांत होते. या ओव्हरमध्ये आलेला हा तिसरा चौकार पाहायला भेटतो निलेश कालेकरच्या विरोधामध्ये. त्यानंतर शील संघाचा 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करताना पाहतोय आपण निलेश कालेकर यांना. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पाहतोय आपण. पहिल्या 2 सामन्यांमध्ये पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटक हाताळत असताना दोन्ही गोलंदाजांनी तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या. आता सुद्धा तेच पाहतोय पण 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च झाल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सामना करेल प्रशांत. सरळ रेषेमध्ये चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक धावत आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. हा मात्र इथे चौकार पाहायला भेटतो. या षटकामध्ये आल्यात त्या 19 धावा. म्हणजे पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं होते 17 धावा. या सामन्यामध्ये पाहतोय आपण पॉवर प्लेचं पहिल्या षटकात असताना निलेश कालेकर यांनी खर्च केल्यात त्या तब्बल 19 धावा.
पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद नसताना धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 19. श्री गणेश मानकुली संघाचा गोलंदाज जेव्हा खेळत असतो ना तेव्हा पावपर्यंत पहिले षटक हाताळत असताना नेहमी आपण निलेश मराठेला पाहतोय, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये आज निलेश कालेकरला प्राचारण करण्यात आले होते आणि त्याने खर्च केला त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा. 2 चौकार पाहायला भेटले फलंदाज अमोलच्या बॅटमधून, तसेच 2 चौकार पाहायला सुद्धा भेटले याच ओव्हरमध्ये फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून सुद्धा. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजला पाहतोय आपण हेमंत याला. दुसरं षटक हेमंत मराठे. फुलटा चेंडू होता पॉइंटच्या दिशेमध्ये, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय आणि 2 षटकांच्या मधून गॅप भेटत असताना चेंडूला फेकून दिलाय 4 धाव्यांसाठी. हा आलाय तो फलंदाज अमोलच्या बॅटमधून चौकार. पंचांचा इशारा, 9चा इशारा करत असताना पंच आम्हाला 1+4 म्हणजे आम्ही या 5 धावा. पहिला चेंडू फेकत असताना पाहिला आपण 9 चेंडू पाहायला भेटला आणि त्यावरती या 4 धावा वसूल करताना पाहिला आपण फलंदाज अमोलला. पुन्हा एकदा सज्ज झाला हेमंत. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जसा पडला तसा खाली पाहायला भेटला. फ्रीचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याची सुवर्ण संधी होती, परंतु बीट केले ते फलंदाज अमोलेला. गोलंदाज हेमंत याने कमबॅक करण्याचा प्रयत्न हेमंत यांचा इथं पाहायला भेटतो. जसा चेंडू पडला तसा खाली चेंडू राहिला. यष्ट्यांच्या लगत चेंडू पाहायला भेटला. यशच्या हातामध्ये जेवून चेंडू विसरला. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंत सज्ज झालाय. आता मात्र लॉफ केला. सरळ रेषेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला भेटतोय. हा येतोय तो अमोलच्या बॅटमधून षटकार. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला बॅट्समन अमोलच्या बॅटमधून. चौकार पाहिला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं होतं. परत तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला भेटला फलंदाज अमोलच्या बॅटमधून षटकार. आता मात्र सॉफ्ट हँडने फक्त चेंडूला टॅप केलं आणि डायरेक्ट हिटची सुवर्ण संधी होती इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे फलंदाज बाद झाला असता. जर डायरेक्ट हिट पाहायला भेटला असता तर प्रशांतची खेळी सुद्धा इथे संपुष्टात आली असती, परंतु बचावले ते फलंदाज प्रशांतला पाहतोय आपण. जीवनदान मिळते प्रशांत याला. जीवनदानाचा फायदा घेतील का हे सुद्धा पाहणं जोगं राहील मैदानावरती फलंदाज प्रशांत कडून. पुन्हा एकदा हे आता मात्र लाफ केलाय एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा तोच फटका पाहायला भेटतो. आता मात्र फलंदाज होता प्रशांत. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार पाहायला भेटते फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून आलेला हा 3रा चौकार. काय फलंदाजी करताना पाहतोय आपण जाणता चिली संघाच्या फलंदाजांना प्रशांत आणि अमोलेला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी कमबॅक करेल दुसऱ्या षटकामध्ये हेमंतला, परंतु ही सुद्धा महागडी पक्षी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज हेमंत याने. आज खरं तर जितू सर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला वांगणी अशी लढत तुम्ही एन्जॉय करताय आणि आतापर्यंत अक्षरशः तुटून पडले दोन्ही खेळाडू. हो ऑन साईडला घेतलाय पुन्हा एकदा फटका पोचलाही काय क्षेत्ररक्षण डीप मध्ये प्रथमेश बैकर आले होते. खरं तर मानकिवली टीमचा नेहरा म्हणून या खेळाडूला ओळखला जातो. आज खरं तर कंबर कसली आहे जामताराजा स्टेट्स संघानं. पहिल्या षटकामध्ये धाबा आपण पाहिल्या 19 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि आतापर्यंत 37 धाबा फरकावरती तुम्हाला पार मिळतील. काय म्हणाल जितू सर, आज खरं तर या प्रकारे मध्याच्या मध्ये जामताराजा स्टेट्स संघ खेळतोय आणि नक्कीच भरपूर चांगली कामगिरी या संघाची तुम्हाला पाहायला मिळते. आणि जर या संपार सिग्नल व्हाईट बॉल
याच जर गतीने धावांची गती वाढत राहिली तर नक्कीच कितपर्यंत मजल मारेल टीम जांताराचा शीळ. काय म्हणायचे तिसवर, काय म्हणणं असेल तुमचं? नक्कीच सर, हा अशाच प्रकारची फलंदाजी जर राहिली तर नक्कीच 80च्या वरती आपल्या धावा पाहायला भेटतील. कारण त्यांना माहिती आहे की श्री गणेश मानकुली संघ एक मोठा संघ आहे आणि पुन्हा एकदा लॉफ केला हवेमध्ये चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय कोणतीच चुकी करत नसताना पहिल्याच फटक्यावरती ते जीवनदान मिळालं होतं प्रशांतला, परंतु आता मात्र माघार दांड्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज हेमंत. शेवटच्या चेंडूवरती आले ही सफलता, पहिला झटका बसलाय तो जांताराचा शील संघाला. खर तर ही खेळपट्टी गोलंदाजासाठी पोषक आहे, परंतु आज सकाळपासून पहिल्या डावापासून खरं तर आपण पाहतोय खरं तर भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली टीम. या मैदानावरती आपण पाहिलं असेल तर जर्मन ढोके संघाच्या माध्यमातून 72 धावा तिथे उभारल्या आणि 73 धावाचा लक्षाचा पाठलाग करत असताना गावदिनी खरबाई संघाने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. आणि या मॅचमध्ये देखील आपण जर पाहिलं तर 2 षटकाच्या अंती आतापर्यंत धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 38. 19 धावा इथे पुन्हा एकदा खर्च केल्या गोलंदाज षटक क्रमांक दुसऱ्या हेमंतच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत 38 धावा इथे बनल्या गेल्या. असा एखादा गोलंदाज शोधावा लागेल टीम श्री गणेश मानकिवली संघाला जो या धावसंख्येच्या वेगाला इथे थांबेल, धावसंख्येचा आलेख कुठेतरी थांबेल, धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी खालावेल. षटक क्रमांक तिसरा तुम्ही पाहताय खरं तर पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झाले. पॉवरबंदी संचारबंदी षटकाची आपण पाहतोय खरं तर सर्कलची पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता इनॅट नंबर 3 वरती तो खेळाडू मैदानात दाखल झालाय. प्रज्योतला तुम्ही पाहताय त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक तिसरा यंगस्टर खेळाडू राज गडगे आता सज्ज होतोय. तिसऱ्या षटकामध्ये राज गडगेला प्राचान्य करण्यात आलेलं आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 19च्या सरासरीने धावा इथं खर्च केल्या होत्या. राज गडगे यांचा पहिला चेंडू शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून हा आलाय तो. पहिल्या चेंडूवरती आघात करत असताना फलंदाज अमोलच्या बॅटमधून हा षटकार. काय फलंदाजी करतोय आपण, सलामी फलंदाज पाहतोय अमोलला. प्रत्येक गोलंदाजावरती आघात करताना पाहतोय आपण जांताराच्या शील संघाच्या फलंदाजाला अमोल सलामीर फलंदाज. 7 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची खेळी करत असताना मैदानावरती पाहतोय आपण. एक भलं मोठं लक्ष उभा राहायचंय, कारण त्यांना माहिती आहे की श्री गणेश मानकिवली संघ हा सुद्धा एक तगडा संघ आहे, बदलापूर मधला एक मोठा संघ आहे. त्यांच्या विरुद्ध जर फाईट करायची असेल तर मोठ्या धावसंख्येचं लक्ष उभं राहावंच लागेल. त्याच उद्देशाने इथे फलंदाजी करत असताना पाहतोय आपण जांताराचा शील संघाला. पुन्हा एकदा राज सज्ज झाला गोलंदाजीसाठी, तर स्ट्राईक अमोल. आता मात्र कुठेतरी पंच आम्हाला इशारा करतात वाईट, कुठेतरी लाईन मिस, दबावाखाली गोलंदाज पाहायला भेटते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईटच्या स्वरूपात ही धाव ऍड होईल धावफलकावरती. जांताराचा शील संघाच्या खात्यामध्ये दबाव पाहायला भेटते. गोलंदाज राजवरती पाहायला भेटतो आपल्याला, कारण त्यांना माहिती स्ट्राईक होते. एक मोठा फलंदाज अमोल त्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकाराची भाषा बोलत असताना पाहतो तोच अमोल. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडू होता, सरळ रेषेमध्ये आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, तिथे आले क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. आणि या मध्ये 2 धावा पूर्ण करत असताना पाहिलं आपण प्रज्योत आणि अमोल याला. 2 धावेने धावफलक वाढत असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 47. पुन्हा एकदा राज ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढला, तिथे क्षेत्ररक्षक निलेश कालेकरला पाहतोय आपण. येईल अडवेल या दरम्यानमध्ये 1 धावेचा अवधी होता आणि सिंगलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना अमोलला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती पाहतोय आपण डबल एक सिंगल धाव. चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी अमोलला पाहतोय. तर नवीन फलंदाज स्ट्रायकेनवरती आता मात्र आलाय प्रज्योतला पाहतोय आपण. सामना करेल गोलंदाज राजाचा, वन डाऊनचा फलंदाज, घातकी फलंदाज विराट कोहलीची जागा घेत असताना प्रज्योत मात्र इथं बेट केलंय. जसा चेंडू पडला तसा यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहिला आपण चेंडूला. निर्धाव चेंडूची मैदानावरती सांगता होत असताना पाहतोय. 4था चेंडू आलाय हा डॉट. 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यानंतर 4था चेंडू फेकत असताना निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण राज गडगेकडून.
तो जिथे यशस्वी ठरत असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले गोलंदाज राजाचे. ब्लॉक मध्ये चेंडू होता, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आले आडवेल, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची संधी. आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण चौकार षटकार पाहिले होते त्याला मात्र इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो श्री गणेश मानकिवली संघ. श्री गणेश मानकिवली संघासाठी इथे शुभेच्छा आले देवेंद्र मराठे आणि रुपेश मराठे बड्डे बॉय यांच्याकडून श्री गणेश मानकिवली संघाला खूप सारे शुभेच्छा आल्यात. चांगले खेळी करून परतलाय तो. येणार 10 चेंडू मध्ये 29 धावेची बहारदार अशी खेळी कडून परताना पाहतोय. फलंदाज अमोलला पाहतोय, चांगली फलंदाजी करत होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद व्हावं लागतंय. ते फलंदाज अमोल याला. नवीन फलंदाज पाहतोय आपण नॉन स्ट्रायक वरती केदारला पाहतोय आपण. तर स्ट्रायक वरती प्रज्योत शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज राजाचा सज्ज झालाय. तो कमबॅक केला राजाने. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहिलं आपण राजाला. शेवटचा चेंडू फेकतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर पुढील 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज राजाने. फुलटा चेंडू होता, कसा सोडेल, फेकून दिला चेंडूला मिडविकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला सीमारेषेच्या पार. हा आलाय तो फलंदाज प्रज्योतच्या बॅट मधून षटकार. हा 3 षटकाच्या नंतर धावफलकावरती धाव पाहतो. उच्चांक गाठत असताना 55 धावा पाहायला भेटतात. 5 चेंडूमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या चेंडू फुलटाच पाहायला भेटला. त्याच्यावरती तुटून पाडला तो फलंदाज प्रज्योतला पाहिले आणि 6 धावावरच करा. या षटकामध्ये धावा आल्यात त्या 17 धावा पाहायला भेटतात. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 19 ची सरासरी पाहायला भेटली होती पण या षटकामध्ये तब्बल 17 धावा. अशा 3 षटकाच्या संपतेने धावफलकावरती धावा पाहतोय आपण 55 धावा. चौथा षटक घेऊन झाला. प्रशांत आलाय गोलंदाजी मार्गवरती. कोण विसरेल या गोलंदाजाला ज्याने याच मैदानावरती जर सामना झाला होता फायनलच्या सामन्यामध्ये कोणी सारखा बलाढ्य संघाला 3 धाव्यांची गरज असताना 6 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज असताना थांबवलं होतं आणि विजय संपादित केलं होतं. आई गावदेवी चषकावरती ज्याने नाव कोरलं होतं या प्रशांतला तोच प्रशांत सज्ज झालाय चौथं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू फेकीत असताना बेट केलाय फलंदाजाला. निधाव चेंडू, दुसरा चेंडू. आता मात्र लॉफ केलं चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता. बॅकअप तेवढं चांगलं पाहायला भेटलं. एक टप्पा अडवेल तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण जाणतारच शील संघाच्या फलंदाजांना. केदारला पाहिलं आपण. लेफ्ट हँड फलंदाज केदार. लेफ्टी फलंदाज नेहमी घातक फलंदाज मानले जातात. तोच फलंदाज इथे स्ट्रायकिंगवरती. आता मात्र पुन्हा एकदा बीट केलंय ते. स्विंग आणि मिस दाखवायला होता असताना इथं फलंदाजाला बीट करत असताना गोलंदाज प्रशांतला पाहिला आपण. दुसरा चेंडू डॉट करत असताना 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रशांत. कमबॅक करण्याचा प्रयत्न 3
षटकांमध्ये तब्बल 55 धावा होत्या आणि चौथा षटक घेऊन आला प्रशांत। आता मात्र यॉर्करचा चेंडू होता हलक्या हाताने सन्मध्ये सरळ दिशेमध्ये खेळून काढलाय, स्वतः गोलंदाज धावेल या दरम्यान एक धावेचा अवधी, एक धाव पूर्ण करत असताना पाहिला केदार याला चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रशांत आता पाहतोय। 4 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 3 धावा खर्च करत असताना प्रशांतला पाहतोय आपण। आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवरती आलाय। मागच्या षटकामध्ये ज्याने शेवटच्या चेंडूमध्ये षटकार पाहायला मारला होता तोच फलंदाज प्रज्योतला पाहतोय आपण स्ट्राईक एनवरती। सामना करत गोलंदाज प्रशांत आता बीट केलंय, जसा चेंडू पडला तसा खाली राहिला आणि यष्टीएसचे चांगलं गॅदरिंग पाहायला भेटलं आपल्याला। यष्टीएसच्या भूमिकेमध्ये हेमंतला पाहतोय आपण, डॉट चेंडू पाहायला भेटतो आपल्याला, तब्बल 3 चेंडू डॉट पाहायला भेटले या षटकामध्ये। गोलंदाज प्रशांतचे शेवटचा चेंडू असेल या षटकामधला, प्रशांत आता चांगली गोलंदाजी फक्त ना फक्त 3 धावा करत असताना पाहतोय आपण प्रशांतला। चांगली गोलंदाजी पाहायला भेटते प्रशांत कडून। पुन्हा एकदा बेट केलं, यासाठीच तर या फलंदाजाला जाणलं जातं काय गोलंदाजी केले, फक्त 3 धावा डिफेंड केल्यात। याच प्रकारे याच मैदानावरती एक इतिहास रचला होता याच प्रशांताने। फायनलच्या सामन्यामध्ये खोणी एलेंटिक खोणीच्या विरुद्ध सामना खेळत असताना फायनलच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 3 धाव्यांची गरज असताना तो सामना जिंकला होता श्रीगणेश मानकुली संघाने आणि याच गोलंदाजाने तो जिंकून दिला होता। तोच प्रशांत पुन्हा एकदा तिथे दाखवून देत असताना फक्त 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत असताना धावफलकाला थांबवण्यामध्ये यश प्राप्त केले। 4 षटकामध्ये फक्त ना फक्त धावफलक पाहतोय आपण 58 धावा, 3 षटकामध्ये धावफलक पाहिलं होतं 55। आता मात्र फक्त 3 षटकांचं 4 षटक समाप्त झाले आणि 58 धावा पाहायला भेटतात। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहतो ज्याने मग दुसरं षटक हाताळत असताना तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या त्याच हेमंतवरती पुन्हा एकदा संगणकाने इथे विश्वास दाखवला। त्या विश्वासावरती खरा उतरेल का गोलंदाज हेमंत 5वं षटक हाताळण्यासाठी? आता मात्र पहिले दुसरं षटक हाताळत असताना एरंदाज एन कडून गोलंदाजी केली होती, आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अंबेशी एन कडून हेमंतला पाहतोय आपण। स्ट्राईक एनवरती फलंदाज केदारला पाहतोय। पहिला चेंडू हेमंत याचा, आता मात्र बेट केलं वेगावरती स्वार होऊन आता गोलंदाजी करताना पाहतोय। रनआउटची संधी इथे पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले ते श्रीगणेश मानकुली संघाने केदार याला। तिसरा झटका बसतोय तो जाणताराच्या शील संघाला केदारच्या स्वरूपामध्ये। केदार याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय आपण। नॉन स्ट्राईक याचे गौरवला इनेट नंबर 5 वरती फलंदाजीसाठी आलाय, तर स्ट्राईक वरती फलंदाज प्रज्योतला पाहतोय आपण। कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज हेमंतचा पाहतो। पहिला चेंडूवरती बेट केलं होतं फलंदाजाला, दुसरा चेंडू वेगावरती स्वार होऊन ब्लॉकआउट मध्ये चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यानमध्ये 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण सांतारच्या शील संघाच्या फलंदाज प्रज्योत याला। धावफलक 1 ने वाढ होईल, धावफलक पाहतोय आपण 59 धावा 59 पाहायला भेटते। अजून एक 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले मोठे फटके मारण्याची अपेक्षा असेल ती जाणताराच्या शील संघाच्या फलंदाजांना। जाणताराचा शील संघ पाहतोय आपण, वांगणी विभागातला संघ आहे तर श्रीगणेश मानकुली संघ बदलापूर विभागातला संघ। पुन्हा एकदा हे म्हणून आता लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनर घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक होते अडवलाय आणि रनअपची संधी होती परंतु चांगल्यारीत्या धाव घेत असताना पाहतोय आपण फलंदाज गौरव याला सुखरूपरित्या पाहते। 60 धावा धावफलकावरती पाहतोय। स्ट्रायकरवरती आता मात्र प्रज्योत सामना करेल हेमंत याचा। वेगावरती स्वार होणारा गोलंदाज पाहतोय आपण, वेगाने बीट करत असताना इथे परत फलंदाजाला बाद केलाय, त्रिफला छेद केलंय ते फलंदाज प्रज्योत याला।
दुसरी सफलता अर्जित करत असताना पाहतोय आपण या षटकामध्ये गोलंदाज हेमंत याला. नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्रायकेन होते. इनिंग नंबर 6 वरती फलंदाजी साठी आलाय. सोबत 4 फलंदाज बाद झाले जांतारच्या शील संघाचे आणि बालाला पाहतो स्ट्रायकेन होते. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये 2 चेंडू फेस करण्यासाठी बाला सज्ज झाला. स्ट्रायकेन होती. हेमंतला कमबॅक करताना पाहिलं फक्त ना फक्त 2 धावा खर्च करत असताना पाहतोय ब्लॉकरमध्ये चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आले. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थांबवलंय गौरव याने. एकच धावेवरती समाधान मानून 5 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 3 धावा खर्च करत असताना पाहतोय. पण कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज हेमंतला. त्या हेमंतने दुसरे षटक हाताळत असताना तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. पण संघनायकाने दाखवलेलं विश्वासावरती तो खरा उतरताना पाहतोय आपण गोलंदाज हेमंतला. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकेनवरती गौरव. 1 टू गो. फ्लिक केला चेंडूला हवेमध्ये. चेंडू गोल क्षेत्ररक्षक नरेंद्र माली. या क्षेत्ररक्षकाला कोण विचारेल. कालोख्या रात्रीमध्ये सुद्धा या क्षेत्ररक्षक विश्वास ठेवतो श्री गणेश मानकुली संघ. म्हणजे तोच खेळाडू नरेंद्र मालेला पाहतोय आणि चांगला झेल त्याने संपादित केला. फलंदाजी ते बाद झालाय. 5 षटक समाप्त झाले. यस, मानकुलीचा फेविकॉल म्हणून ज्याला ओळख आहे या क्षेत्ररक्षक तो क्षेत्ररक्षक नरेंद्र माली. चांगला झेल. फलंदाजी ते बाद. 5 षटक समाप्त झाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा पाहतोय आपण फक्त ना फक्त 61 धावा. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटली हेमंत कडून आणि समीकरण राहिले ते येणारे 30 चेंडू 65 धावांची गरज विजयासाठी श्री गणेश मानकुली संघाला. या धावा चेस होतील का डिफेंड होतील यासाठी ऐकूया, आमंत्रित करूया या पुढच्या इनिंग मध्ये आमचे जवळचे याच बदलापूर शहरातले म्हणजे या श्री गणेश मानकुली गावातले आमचे चांगले मित्र राहुलजी चव्हाण सरांना. वालिवली त्यांच्या विरुद्ध जांताराचा बदलापूर संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक यायचे लवकरात लवकर. जांताराचा बदलापूर यांच्या विरुद्ध आरकेड वालिवली संघ. अतिश मस्कर एका साईडला पाहूया आपण कुणाल पेनकर यांना.
मधून वांगणी परिसरामध्ये नेहमीच ऐकायला मिळेल. पंचांची भूमिका देखील भरपूर चांगल्यारीत्या ते पार पाडतात आणि आज आपल्या गावाला नक्की सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झाले आणि त्याच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. जाणताना बदलापूर संघाने टॉस जिंकला, निर्णय कळवायचे दीपक. येस, उमेशजी चोनकर आपण मुख्य व्यासपीठावरती या. उमेश दादा आपणास विनंती आपण या. खरं तर थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, परंतु संघाला पाठबळ देण्यासाठी ते नेहमीच दाखल होत असतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. टीम शो द गुड गेम. 62 धाबाचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या ही सलामी जोडी तुम्हाला 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त धाबा खर्च केला. त्या म्हणजे फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. ऑन साइडला घेतला, चांगला फटका पार मिळतो, लोंगाला क्षेत्रशः धावतोय, डीप मध्ये पोहोचला, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना पंकज भोलेचा हा पहिला बार चौकार. खर तर असं वाटलं होतं ज्यावेळेस 55 धाबा आपण पाहिल्या त्यावेळेस असं वाटलं होतं की धावसंख्या वेगाने वाढेल, 80 ते 85 धाबा इथे बनल्या जातील. परंतु काय कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत भोईर आणि त्याच्या साथीनं हेमंत मराठीला आपण पाहिलं. पुन्हा आता गॅप मध्ये खेळत ऑन साइडला मिड विकेटला गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना पंकज भोलेला तुम्ही पाहताय. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं खरं तर अमोलचा बल्ला बोलला, त्याच्या बॅटमधून आपण धाबा मैदानाच्या आतमध्ये पाहिला 29 त्याने बनवल्या. प्रशांतने 15 धावांचं योगदान दिलं, परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तुम्हाला पाहायला मिळतील षटक क्रमांक पहिलं पावपेचं गौरव बनवटेला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती घडले काय पाहावं लागेल. अंपायर सिग्नल फलंदाज बाद, पंकज भोलेला परतावं लागेल माघारी. ज्या पंकजनं 2 चौकार ठोकलेत तोच खेळाडू आता मैदान सोडत असताना फलंदाज बाद. ज्या पंकज भोलेनं मैदानाच्या आतमध्ये स्वप्नात सुरुवात केली आहे त्याचाच आता विकेट संपादित करत असताना गौरवला तुम्ही पाहताय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर आमचे दत्ता मामा वरोटे आणि त्यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये गौरव आता गोलंदाजी करत असताना या बळाला देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट, अगदी एस्टेच्या लगत हा बॉल निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट, तदनंतर 2 चौकार आणि आता सलग 2 बॉल डॉट येतात आणि एक फलंदाज बाद देखील झालाय. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल या मॅच मध्ये. खरं तर दत्ता मामा यांची देखील मान आता उंचावेल, कारण तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना गौरवला तुम्ही पाहता. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खरं तर सरपंच आणि उपसरपंच
होतं या मॅच मध्ये 62 धावांचा आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना खरं तर मैदानाच्या बाहेर परतलेत पंकज भोले यांनी हेमंत मराडे परंतु आता मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. कुमार नवलेला तुम्ही पाहताय. प्रशांत भोईर वरती आज विश्वास दाखवलाय टीमच्या माध्यमातून. विश्वासाला सार्थ ठरला अशी कामगिरी करायची या सर्वोच्चकाने तो देखील दाखल झालाय या मॅच मध्ये. अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहतो आतापर्यंत 54 धाबा इथे मात्र बनवायच्या. मनीष दादा कडव यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होत असताना हार्दिक मनपूर्वक स्वागत. सरपंच उपसरपंच ट्रॉफी आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये दमदार खेळ शिल्लक असेल आणि अजूनही 54 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा संपन्न झाला जिथे वाखण्याजोगी कामगिरी केली गौरव बनवटेनं. आणि आता षटक क्रमांक दुसरं कोणता गोलंदाज येईल कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती विश्वास दाखवते टीम मैदानाच्या आतमध्ये जाणताना असेल. प्रज्योत येत आहे ज्या प्रज्योत भरपूर चांगली बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 वरती येत असताना तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गुरदास तयार. हाफ ट्रॅकर होता अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना पुष्कराज वाघ यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आरके ग्रुप वालिवली. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इनेक्शन पाहायला मिळेल. जाणताराचा शिळ संघ बदलापूर संघाच्या अगेन्स्ट. बॅटची गाडा घेतली. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित होता. भरपूर चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत करत असताना 2 बॉलवरती सलग बीट केलं. 8 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 8 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाणतारा असेल संघाचा पाहायला मिळतो. अद्याप पुन्हापणे बांधून ठेवलंय टीम श्री गणेश मानकिवली संघाच्या या खेळाडूंना. आतापर्यंत तुम्ही पाहिलं खरं तर मैदानाच्या आतमध्ये आगीचे निखारे फेकत असताना ऑन साइडला घेतलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला खेळाडू धावतोय. जज करतोय. हाताचा पिसारा फुलवला आणि कॅच ड्रॉप. झेल कोणाचा सोडलाय तर प्रशांत भोईरचा झेल सोडलाय. याची किंमत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोजावीच लागेल कारण प्रशांत यंदाच्या सीझन मध्ये भरपूर इन्फॉर्म खेळाडू आहे. हे मैदान प्रशांतसाठी लक्की आहे. खरं तर 6 चेंडूमध्ये 3 धाबा प्रशांत भोईरने डिफेंड केल्यात. याच मैदानावरती पडतो आता त्याला जीवनदान मिळालंय. जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडेल का इथे मात्र पुन्हा एकदा प्रशांत भोईरला शांत ठेवण्याचं काम करतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रज्योतला तुम्ही पाहू शकता जो षटक क्रमांक दुसरा आदळतोय राईट मोर द विकेट ना. हेलिकॉप्टर उडवला. यावेळेस आपण पाहतोय गोपनीसारखी बॅट फिरवली. मिड विकेटला गॅप मोठी होती तिथे मात्र ती गॅप चिरून काढली आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार आलाय. याच खेळासाठी तर प्रशांत भोईर जाणला जातो. एकदा त्याला जीवनदान मिळालंय परंतु मैदानाच्या आतमध्ये आता धाबांचा बनवा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आतापर्यंत 2 चौकार प्रशांतच्या बॅटमध्ये आले आणि टीमची टोटल धावफलकावरती 16 या आकड्यावरती जात असताना दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेल मैदानाच्या आतमध्ये टीम जाणतारा सीड संघाचं कारण अद्याप जवळजवळ आपण पाहिलं ना तर 10 चेंडू फेकून झालेत परंतु अद्याप एकही चेंडू वाईट किंवा नो फेकलेला नाहीये. एक्स्ट्राची धाव इथे खर्च केलेली नाहीये. आज कंबर कसली मैदानाच्या आतमध्ये जाणताराचा सीड संघानं बॅटिंग करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 61 धाबा आणि आता त्याच धाबाचं रक्षण करत असताना चांगली गोलंदाजी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि हा देखील आता चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. खेळाडू पोहोचला डीप मध्ये चेंडूला अडवेल परंतु त्याला देखील बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. मी आधीच म्हटलं होतं झेल सुटला होता प्रशांत भोईरचा परंतु हा एक असा खेळाडू आहे जेव्हा संकटात असते टीम श्री गणेश मानकिवली इथे विषय असतो गंभीर इथे प्रशांत भोईर उभा असतो खंबीर आणि आता त्याच्या बॅटमधनं सलगचे 3 चौकार आलेत. पहिले 2 बॉल राहिले इथे मात्र गोलंदाज प्रज्योतच्या नावावरती परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना प्रशांत भोईर त्याच्या बॅटमधनं सलगचे 3 चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न निर्माण झालाय परंतु यावेळेस एक सिंगल धाब इथे मिळते. फुलटॉस बॉल होता खरं तर सलग बॅटने खेळला असता तर मोठा फटका येऊ शकला असता. चौकार षटकार येऊ शकला असता परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय पाहावं लागेल तर इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सर्कल फलकावरती आतापर्यंत 21 धाबा. जाणतारा शेर बॅटिंग करत होती त्यावेळेस मात्र पहिल्या षटकाच्या अंती 19 दुसऱ्या धामाचं लक्षाचा पाठलाग करत असताना अजूनही 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि
अजूनही 41 धाबा पुन्हा एकदा गोलंदाज गौरव येतो गोलंदाजी मार्क वरती. आज गौरवला गुण गौरवित करणारी गोलंदाजी करावी लागेल, कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ मांडगिवली आतापर्यंत धाबा मैदानाच्या आतमध्ये बनला गेला. जवळ 21 धाबा इथे जमा केला. 18 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 41 धाबांची गरज आहे. गोलंदाज तयार गौरव, राईट मोर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बनणार वेग तुम्हाला पाहायला मिळेल आणि वेगाच्या जोरावरती अचूक टप्पा देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी जर झाली मैदानाच्या आतमध्ये तर दमछाक होणारी टीम मानकिवली संघाला परंतु मानकिवली संघ देखील कमी लेखून चालणार नाहीये, कारण चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होते गौरव बरेटे, राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळलाय, फक्त फ्लिक केला, बहुत चाललाय डिबॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार इथे ठोकलाय प्रशांत बोरीच्या बॅट मधनं. पहिल्या बॉलवरती अभ्यास त्याने केला, दुसऱ्या बॉलवरती गोपणी सारखी बॅट फेवली आणि ते 6 धावा वसूल करत असताना टीमची टोटल धाव गरज होती या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय खरं तर 18 चेंडू मध्ये जवळजवळ 41 धाबांची गरज. या खेळासाठी आपण पाहतो दोन्ही संघ ओळखले जातात. खरं तर पहिल्या डावामध्ये काप बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत असेल त्याच्या साथीने आपण पाहिलं, अमोल प्रशांत असतील भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय जखमी वाघ डरकाळी मैदानाच्या आतमध्ये पुढत असताना. वाघ ज्यावेळेस 2 पावलं मागे येतो ना त्यावेळेस तो घाबर गोरदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला मिडवी केला खेळाडू, फक्त पाहत राहिला त्याच्या डोक्यावरनं. फिल्डर के मस्त से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती स्वप्नीलजी शेलवले साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. हा सलगचा दुसरा षटकार आलाय आज डीप मध्ये. आपण पाहिलं तर खरं तर बॅटमध्ये 3 चौकार आणि आता 2 षटकार प्रशांत भोईरच्या बॅटमध्ये आलेत. काप बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत भोईरला तुम्ही पाहताय. अष्टपैलू खेळाडू आहे, संघनायकाने विश्वास दाखवलाय. आज संघनायकाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर निलेश पराडे नाही आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये पंकज बोलेच्या नेतृत्वामध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना घडलंय काय मैदानावरती पाहावं लागेल. लाऊड अपील तर झाली, परंतु अंपायर सांगतात जी माळी जे एक चांगले पंच आहेत, माझी खेळाडू आहेत, यांच्या माध्यमातून जर प्रशांतनं 3 षटकार ठोकले सलग तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. यावेळेस मात्र आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न होता, बहुत सारा मिड विकेटला एक सिंगल भरपूर वेगाने ती मात्र कंप्लीट केली. दुसरीचा माणस होता परंतु धाडस नव्हतं कुमारच्या माध्यमातला. टीमची टोटल या एका धाब्याच्या साथीने आता पुन्हा पुढे सरकेल. आतापर्यंत 35 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 62 धाबा बनवायच्या. चेंडूचा विचार केला तर 13 चेंडूचा तर इथे मात्र पुन्हा एकदा धाबा बनल्या गेल्या तर शिरकाव करेन टीम मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश मानकिवली. परंतु जर इथे एखादी विकेट आली तर डोकं वर काढेल टीम राजा शीड संघ. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शेवट गोड केलं गौरव बरोडेच्या माध्यमातून. त्याच्या नावावरती हा शेवटचा चेंडू जरूर राहिला, परंतु आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 27 धावांची गरज आहे. 12 बॉल 27 ची गरज. पाण्याची मागणी हवी असेल तर
पाणी पोहोचण्यात येईल प्रशांत? गरज नाहीये आज मात्र पाणी देखील आज नकोय मैदानाच्या आतमध्ये, कारण सामना तसा तुम्हाला पाहायला मिळतोय. छोटीशी टीम मीटिंग आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जामताराचा शिड संघ तुम्ही पाहता क्रमांक 14. पाणी घेऊन जा. शिड टीमच्या काही खेळाडूंना पाण्याची गरज आहे, तोच पण आपण जाऊ शकता. बारा चेंडू मध्ये 27 धाबाची गरज असताना पहिल्या बरोबरती बाळा लाईन मैदानाच्या आतमध्ये भरकटला. कुमार नवलेला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धाबाची गरज. हाफ ट्रॅकर होता, नाराज असेल स्वतःच्या कामगिरीवरती, मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता, बॅट आणि बॉलचा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि मैदानावरती डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना कुमार नवलेला तुम्ही पाहताय ज्याच्यावरती विश्वास आहे, त्याच्या खांद्यावरती छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी आहे, परंतु आता ही जबाबदारी पार करायची. आडवा बाटना घेतल्याचा प्रयत्न, बॉल चाला मिड विकेटला, एक सिंगल धाब घेतील, दुसरीचा प्रयत्न झाला, मैदानावरती घडले काय पाहावं लागेल. खर तर फंबल झाले स्वतः गोलंदाज आणि आता 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये एकवटत असताना कुमार नवलेला तुम्ही पाहताय. गुड अँड बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असतो. या धावा महत्वाच्या आहेत माहिती आहे कुमार नवलेला, त्याच कारणामुळे 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये एकवटल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धाव फलकावरती प्रचंड वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत फलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील 38. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. 24 धाबाची गरज आहे. गोलंदाज सज्ज होता. पुन्हा एकदा बाळा गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका घेतला, यावेळेस पात्र बिरकावून दिलाय, ज्याची नेहमीच विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात पावले मॅम्ब्रा मानकिवली कुमार नवले आणि त्याच्या बॅट मध्ये आलाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. हा षटकार आला. या 6 धाबीच्या साथीने आता टीमची टोटल धाव फलकावरती 44 62 धाबांचा लक्ष्याचा बाटला करत असताना अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 18 धाबांची गरज. धाबांचा वेग आता वाढवत असताना
यावेळेस कुमार नवलेला तुम्ही पाहताय, गोलंदाज बाळा पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. अजून एक खेचला ऑन साइडला, फटका फसला की काय डीप मध्ये खेळाडू, गेंद आई स्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट पे बहुत सारा मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर, दे धमाका, षटकार. सामना होता कुठे, सामना आला कुठे, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंकज भोले बाद झाला, परंतु मैदानावरती आपण पाहतोय इंडियन नंबर 3 वरती आलेला खेळाडू कुमार नवले आता त्याचा बल्ला बोलतोय. प्रशांत भोईरला आपण पाहिलं, त्याच्या बॅट मध्ये देखील दाबाचा पाऊस आपण पाहिला. आणि आता बारी बारी पहिली तुम्हारी तो फिर हमारी. पुन्हा एकदा बॅटच्या टोनला चेंडू स्पर्श झाला, बहुत सारा मिड विकेटला एक सिंगल धाव ते मिळते आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 50 अप 51 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 11 धाबाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील मैदानावरती आतापर्यंत 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. मैदानाच्या प्रशांत भोईर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव तिथे मिळते. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना स्ट्राईक हवी आहे. खरं तर मैदानाच्या मध्ये प्रशांत भोईरला स्वतःवरती त्याने विश्वास दाखवला. एक सिंगल धाव त्याने एक पडली आणि 6 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅच मध्ये आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 10 धाबाची गरज आहे. प्रश्न पडला असेल मैदानाच्या आतमध्ये टीम जाणताराचा श्री संघाला खरं तर 62 धाबांचा डोंगर इथे मात्र उभा केला होता, परंतु त्या डोंगराला पोखरत असताना आपण पाहिलं तर आतापर्यंत सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 6 चेंडूचे खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 10 धाबाची गरज आहे. सामना अजूनही कोणत्याही क्षणाला कोणत्याही बाजूला झुकलेला नाहीये. सामन्याचा पारडा अजूनही कुठेही जड झालेला नाहीये. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे ना, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील भविष्यवाणी करू शकत नाही होत की कोणता संघ मैदानावरती विजय ठरेल. आणि त्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी टीम मीटिंग जाणता राजा संघाच्या माध्यमातून. जाणता राजा बदलापूर संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला. टीम आरके ग्रुप ऑलरेडी टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला. तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. हरीश लक्ष असू द्या. खरं तर हे क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती खेळत असताना ज्यावेळेस बॅटिंग करत होती पहिल्या डावामध्ये टीम जाताना शीळ, त्यावेळेस 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 55 धाबा होत्या. आणि आता आपण जर पाहिलं तर 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 52 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा षटक, हाणामारीचा षटक, फ्लॉवरचा षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती अमोलला तुम्ही पाहताय, जो अमोल खरं तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संघासाठी अनमोल ठरला. ज्याच्या बॅटमधून 29 धाबा आल्या. त्याच खेळाडूवरती आता विश्वास दाखवण्यात आला. या 10 धाबा रोखण्यासाठी आज कोणता संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करेल, कोणत्या संघाला घरचा प्रवास करावा लागेल, यासाठी हा 28 तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा महान मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. जाणताराचा शेळ विपक्ष श्री गणेश मानकिवली. पहिलाच बॉल आणि आता चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, क्षेत्राच्या पोहोचला परंतु मोठी दरी, त्या दरीला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. 4 आज खरं तर प्रशांत भोईरचा झेल ड्रॉप झाला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅच कोणी सोडला तर याच अमोलने तो झेल सोडला होता आणि आता त्याची किंमत मोजावी लागते. आतापर्यंत आपण पाहिलं तर जसा झेल सुटलाय तसा मैदानावरती चौकार षटकाराची भाषा बोलत असताना 29 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. प्रशांत भोईरचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. 5 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 6 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय. बॅटची घेतली कडा, सिरेक्षकाने झेल टिपला. सामना अजून संपलेला नाहीये. जर तुम्ही मैदानावरती चौका ठोकलाय तर देखील टायगर अभी जिंदा आहे हे सांगत असताना अमोलने इथे मात्र फलंदाजाला बाद केलंय. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 6 धावांची गरज. टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत अब तक 56 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि आता
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक उदयनमुख खेळाडू मानकरी टीमचा एक उभरता सितारा आता दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक गडगेला तुम्ही पाहताय. ऋतिक गडगे उर्फ टन्या. आज टन्या या सामन्याला टर्न करेल का हा देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. टोपण नावाने बरेचसे खेळाडू आपण नेहमीच पाहतो. मग निलेश कालेकर ज्याने पहिला षटक फेकला, पेट्रोल या नावाने त्याला देखील संबोधलं जातं. मनीष कोलेकर पांड्या, अनंतबाग मॅगी या खेळाडूंचे नावं नेहमीच तुम्ही पाहू शकता. जितू घावट उर्फ बाळा गुरदस्त यार. चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळला, डीप मध्ये खेळाडू पोहोचला आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे मात्र लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रज्योत होतोय ज्या खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली, भरपूर चांगली फलंदाजी केली, तो प्रज्योत आता मैदानावरती चुकी करत असताना आणि चुकीचं रूपांतर या 4 धावेमध्ये सामने येऊन ठेपला. शेवटचे 3 बॉल 2 धाबाची गरज. 3 चेंडूचा खेळाचा शिल्लक या मॅच मध्ये आणि 2 धाबाची गरज. खरं तर आशा अपेक्षा सोडली होती प्रज्योतच्या माध्यमातून. चेंडू लावण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु थोडस लेझी क्रिकेट आणि त्यामुळेच की काय या 4 धाबा. जामताराचा शीड संघ कमबॅक करू शकतो मैदानावरती हे सर्वांना ठाऊक आहे आणि त्यासाठी अमोल आता सज्ज होत असताना पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. फटका पोचला मिड विकेटला. खेळाडू जज करतोय आणि आता सूर्याची किरण डोळ्यावरती आलायत आणि आता हा सामना फिनिश होईल का पाहावा लागेल. कारण 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एकवटल्या आणि मोठा विजय संपादित करत असताना टीम श्री गणेश क्रिकेट संघ माडकिवली संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जाणताना शेड भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला, चुकलं कुठे याप्रती लक्ष द्या. दत्ता मामा हडलक खरं तर भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही दाखवला, परंतु पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा. आज सातत्याने बड्डे बॉय रुपेश मराडे असतील, तदनंतर भुऱ्या मराडे यांच्या माध्यमातून